नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. बघा आत्ताच ओके काही मिनिटापूर्वीच आपल्या महाराष्ट्र सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर कॅप राऊंड सेकंडसाठी ज्या काही वॅकन्सीज आहे त्या आता आपल्याला दिसणं सुरू झालेलं आहे. ठीक आहे, बघा तुम्ही बघू शकता हे ॲडमिशन पोर्टल आहे. ओके, ॲडमिशन पोर्टलवर गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या या सेक्शनला जायचं आहे. या सेक्शनला गेल्यानंतर या सेक्शनला गेल्यानंतर एक तर दाखवून येतो. ओके, लेफ्ट हँड साईडला तुम्ही बघू शकता की वॅकन्सीज फॉर द कॅप राऊंड सेकंड. ठीक आहे, जस्ट आत्ताच हे अपलोड झालेलं आहे. ठीक आहे, आणि इम्पॉर्टंटमध्ये बघा नोटिफिकेशन जी आहे काही नोटिफिकेशन आता इथे येऊन जाणार लवकरच. ठीक आहे, तर बघा ही आहे ती काय म्हणू शकतो आपण याला PDF. ठीक आहे, या PDFच्या अंतर्गत आपण सगळ्या गोष्टी आता आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, बघा तुम्ही बघू शकता महाराष्ट्र CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरचा हा PDF आहे. प्रोव्हिजनल वॅकन्सीज फॉर द कॅप राऊंड सेकंड. ठीक आहे, फॉर द ॲडमिशन टू द फर्स्ट इयर अंडर ग्रॅज्युएट टेक्निकल, म्हणजे आपल्या इंजिनिअरिंगसाठी जे काय आहे जनरली. ठीक आहे, मला एकदा इथे बघू द्या वॅकन्सीज फॉर द कॅप राऊंड सेकंड. ठीक आहे, काही हरकत नाही. ठीक आहे, बघा इनिशियली सर्वप्रथम जर बघितलं तर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावतीचं आहे. ठीक आहे, वॅकंट सीट किती आहे तुम्ही बघू शकता. बघा इथे या एलो सेक्शनमध्ये बघू शकता तुम्ही टोटल 11 वॅकंट सीट्स आहे आणि कोणत्या कोणत्या कॅटेगरीला आहे काय त्या सगळं आपण इथे इझिली बघू शकतो. बघा हा जो काही हे जे काही वॅकंट सीट्स आहे या सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी आहे आणि तुम्ही बघू शकता टोटल बघा हे तर तुम्हाला लक्षात आलं असेल ना. जी म्हणजे जनरल, याच्यात जेंट्स आणि लेडीज पण राहतात आणि यामध्ये फक्त काय म्हणू शकतो मी लेडीजच राहतात. ओके, फक्त बघा ओपनच्या मला इथं जागा दिसत आहे. बघा ओपनच्या जनरलसाठी 2 आहे, लेडीजसाठी 1 आहे. ओके, SCच्या 2 आहे, लेडीजच्या गेलेल्या आहे. ठीक आहे, त्यानंतर STच्या टोटल जागा म्हणजे वॅकंट नाही आहे. त्यानंतर विजेच्या आहे. ठीक आहे, म्हणजे आता तुम्हाला काय करायचं आहे, जे काही तुम्ही कॅप राऊंड सेकंडसाठी जे काही लिस्ट तयार करणार आहे प्रिफरन्स लिस्ट, तर हे बघून करा. आता समजा एखादा विद्यार्थी आहे त्याला म्हणजे या पर्टिक्युलर कॉलेजला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावतीला, ठीक आहे, त्याला ॲडमिशन घ्यायचे आणि तो ST कॅटेगरीमधनं बिलॉंग करतो. जर तिथं बघितलं तर जनरलसाठी आणि लेडीजसाठी जागाच नाही. मग अशा येत्या लक्षात, मग याच्यासाठी हा कोर्स तुम्हाला निवडा म्हणजे तुम्हाला इथं काही चान्सच नाही आहे, मला सरळ म्हणायचं. ठीक आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करून त्या म्हणजे करायला पाहिजे. आफ्टर दॅट बघा हा कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा. बघा कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग सहसा जागा कोणी सोडत नाही, हे लक्षात. बघा तुम्ही जर वॅकंट कॅप सीट जर बघितलं फक्त दोनच म्हणजे इथं इव्हन ऑर्फनची पण सीट नाही आहे. ठीक आहे, म्हणजे 2 जर इथं बघितलं तर ओपन कॅटेगरीची इथे 1 सीट मला दिसते आणि त्यानंतर NTB कॅटेगरीची ओके जनरलसाठी 1 मला सीट दिसते. ओके, म्हणजे काहीच एकदम म्हणजे कमीच राहणार आहे. ओके इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. एक मिनिट या डॉक्युमेंटला मला नाही का सेव्ह करून बघू देऊ. याला कुठे सेव्ह करावं, हां इथे सेव्ह करून टाकू आपण. ठीक आहे, आपण डाउनलोडमध्ये सेव्ह केलं. ओके, म्हणजे काय ना ती मला झूम या सगळ्या गोष्टी इझिली करता येते. हां इथे बघू शकता ओपन. ओके, हे आता सोपं झालं आपल्याला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग PICT वगैरे सगळे कॉलेजेस बघायचे आपल्याला. COEP TECH टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी. ओके, चला आपण याला सर्च करून बघूया. तोपर्यंत होत राहील, तोपर्यंत आपण बाकीचं बघत राहू. ठीक आहे, बघा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला हे काही फार नाही आहे कारण की इथे बघा तुम्ही फक्त 7 सीट्स आहे. ओपनसाठी जास्त राहणार, कॅटेगरीच्या तर जवळजवळ तुम्ही जर बघितल्या चलो काही हरकत नाही. आला आपलं. ओके, CUPचं आपल्याला बघायचं आहे, कॉलेज ऑफ CUP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी असं म्हणतात आता याला. वॅकंट सीट जर बघितलं सिव्हिल इंजिनिअरिंगचा आहे आपल्याला बघायचा आहे कम्प्युटर. ठीक आहे, बघा कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगच्या म्हणजे जवळजवळ 300चा इंटेक होता, स्टेट इंटेक. ठीक आहे, आणि वॅकंट सीट्स राहिलेला आता फक्त 86. ठीक आहे, आणि येत्या लक्षात या 86 मध्ये महाराष्ट्र स्टेटसाठी 46 आहे आणि ऑल इंडियासाठी 40 आहे. ओके, म्हणजे बघा तुम्ही विचार करा 300 पैकी म्हणजे किती हो, म्हणजे फक्त 86 सीट्स राहिल्या म्हणजे किती अमाऊंट ऑफ तो जो काही पर्सेंटेज आहे. आणि कम्प्युटर सायन्सची आणि ते पण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची सीट कोणी सोडत नाही, इथं लक्षात. म्हणजे पहिल्याच कॅप राऊंडमध्ये आता थर्ड जर कॅप राऊंड जर बघितला तर फारच कमी सीट राहतात, फारच कमी, इथं लक्षात.
ओके, आता बघा कुठे कुठे सीट्स राहिलेल्या आहे. ओपन कॅटेगरीसाठी जनरलसाठी 17 राहिलं आहे आणि लेडीजसाठी 4 राहिलं आहे. ओके, SC साठी जनरलसाठी 6 आणि लेडीजसाठी राहिलेलं आहे 2. ओके, आफ्टर दॅट ओपन कॅटेगरीतून PWDसाठी आहे 2, SC कॅटेगरीतून आहे 1. ओके, तुम्ही सगळं बघू शकता आता. ओके, PWF कॉमन रिझर्व सीट्स ठीक आहे, एकच दिलेली आहे. ओके, डिफेन्ससाठी इथं ओपनमधनं राहिलेलं आहे 2 आणि टोटल 3 आहे. तर OBCमधनं 1 डिफेन्सला गेलेली आहे. सगळं बघू शकता तुम्ही, सगळं 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 इथं लक्षात. म्हणजे नियर अबाउट 224 आहे की नाही, 224 सीट्स म्हणजे 300 आउट ऑफ 224 सीट्स कम्प्युटर सायन्सच्या फुल झालेला आहे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. ओके, चला काही हरकत नाही. आफ्टर दॅट आपण मूव्ह करूया इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं एकदा बघूया. हे झालं इलेक्ट्रिकल्स. ENTCचं बघू शकता, फक्त म्हणजे 150 पैकी फक्त इथे 23 सीटर्स राहिलेलं आहे. इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल काही हरकत नाही. मेकॅनिकल, मेटॅलर्जिकल, आर्टिफिशियल, बघा नवीन ब्रांच म्हणू शकतो आपण सध्याची, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग. ओके, याला आपण AIML म्हणतो. तर तुम्ही बघू शकता वॅकंट सीट फक्त 13च आहे. म्हणजे टोटल ज्या काही सीट इंटेक होता 75चा, ठीक. आणि या 13मध्ये 10 सीट्स महाराष्ट्र सीट. म्हणजे तुम्ही आता हे जे काही प्रिफरन्सेस किंवा अप्लाय करत आहे आपण CET सेल थ्रू करता, तर आपल्यासाठी 10 आहे. आणि ऑल इंडिया CET सेल थ्रू म्हणता जो नाही का CET समजा पास आहे, म्हणजे जो CET थ्रू अप्लाय करतात त्याला 10 आहे आणि जो समजा JEE वगैरे थ्रू अप्लाय करतात त्याला फक्त 3च राहिलेलं आहे. आणि तुम्ही इथं बघू शकता की PWDसाठी एकही सीट इथे शिल्लक राहिलेली नाही. आफ्टर दॅट डिफेन्ससाठी पण बघू शकता एकही सीट शिल्लक राहिलेली नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप प्रत्येक कॉलेजचं बघायचं आहे. तुम्हाला आता जिथं जिथं अप्लाय करायचं आहे, ओके, पहिले तिथे बघायचं आहे. ओके, म्हणजे कोणत्या कॅटेगरीत नाही या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करून तुम्हाला सेकंड राऊंडची आता लिस्ट बनवणार. म्हणजे जी काही तुमची लिस्ट बनवणार आहे ती टोटल डिपेंड राहणार आहे आता तुमच्या या वॅकंट सीट्सवर. वॅकंट सीट बघायची, ती स्ट्रीम बघायचं, पर्टिक्युलर कॅटेगरी बघायची. ओके, तरच मग तिथे अप्लाय करायचं आहे. इथं लक्षात. ठीक आहे बा, 120 इथं आपल्याला दिसत आहे. समजा हे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग च्या वॅकंट सीट 120 दिसत आहे. इथं लक्षात. ओके, जसं आता SC-BCमध्ये आता जसं NTDमध्ये. ओके, NTDमध्ये जर बघितलं तर जनरलसाठी एकच आहे आणि लेडीजसाठी किती आहे 0. म्हणजे जे लेडीज कोट्यातून अप्लाय करतात त्याच्यासाठी जागाच नाही आहे. मग हे कॉलेज घ्यायचं कशाला? इथं लक्षात मला काय म्हणायचं आहे. ओके, त्याच्यामुळे हे जे काही दिलेलं आहे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आणि जस्ट काही मिनिटांपूर्वीच ओके CET सेलच्या या ऑफिशियल वेबसाईटला आलेलं आहे. ठीक आहे, जर तुम्हाला असेच आपले अपडेट जर आवडत चालले असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.